एक मनुष्य आपल्या पगाराच्या 2 5 रक्कम घर भाडे भरतो, तसेच पगाराच्या 3 8 रक्कम किराणा मालावर खर्च करतो व पगाराच्या 1 5 रक्कम इतर बाबीवर खर्च करतो. यानंतर त्याच्याकडे 1000 रुपये शिल्लक उरतात, तर तो मनुष्य किती घर भाडे भरतो? अगोदर तुम्हाला मी पुस्तकी मेथड दाखवतो. बघा, इथे शेवटी आन्सर 16,000 निघलेले. आता मी कशी ट्रिक सांगतो बघा. 2 घर भाडे ना, नुसतं इथं घर करायलो. घर भाडे किती? 2 5 आहे. याला फक्त शेकडेवारीमध्ये रूपांतर करा. अपूर्णांकाला शेकडेवारीमध्ये रूपांतर करण्यासाठी 100 निघून लागतं. हे कॅल्क्युलेशन जर केलं बघा, 5 2 10 आणि 5 2 10 20 2 40% येणार आहे, बरोबर. नंतर पुढं काय दिलेलं आहे आपल्या किराणा मालावर बघा, इथं किराणा करतो नुसतं की 3.8ला जर तुम्ही 100ने जर गुणलं तर ह्याचा आन्सर येणार आहे 37.50, बरोबर, टक्के. नंतर 1/5 कशावर करायला लागला आहे? इतर बाबीवर खर्च करतो. बघा, इतर बाबीवर किती? 1/5. 1/5ला जर तुम्ही 100ने मल्टिप्लाय केलं, 5 2 10 म्हणजे 20% येणार आहे. आता ही जी 40% आहे, 37.50% आणि 20% हे सगळे खर्च झालेले. ह्याची जर ॲडिशन केली तुम्ही तर ह्याची येईन बघा 97.50% एवढी खर्च झालेली. मग मला सांगा, 97.5% खर्च झाले ना, मग 100मधनं नाही का ते वजा करा. 97.5 म्हणजेच 50 असते. 97.5 म्हणजे 50. ह्याचा आन्सर येईल बघा 2.5% शिल्लक राहणार आहे. ही टक्केवारीमध्ये 2.5 आहे, परंतु आपल्याला किमतीमध्ये नाही का शिल्लक किती दिलेले? शिल्लक दिलेले आपल्याला 1000 रुपये. इथं नाही का 2.5% म्हणजेच 1000 रुपये. तर त्यांनी विचारलं आपल्याला घर भाडे नाही का किती होईल बघा. तर मनुष्य किती नाही का घर भाडे भरतो? 2.5 म्हणजेच आपण फाईंड केलेलं आहे 40%. मग 40% म्हणजेच किती? हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, झालं आन्सर आपलं इथं लगेच. म्हणजे असं होईल, एक समोरील संख्या छेदामध्ये असते. 1000 गुणिले 40 क्रॉस मल्टिप्लिकेशन केले आपण, छेदामध्ये 2.5 येणार आहे. हे पॉईंट छेदामधला पॉईंट नको आहे, वरती 1 0 द्या म्हणजे खाली 25 राहिलं. 2 0 म्हणजे 100. 25 चोक किती रे? 25 चोक 100. 4 गुणिले 4, 4 चोक 16. 16 गुणिले 1000 जर केलं तर फायनल माझा आन्सर 16,000. ट्रिक जर आवडली तर चव्हाण मॅथ्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.